आत्ताच द्वारकेचे दर्शन उतरून खाली आलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे बेट द्वारका. परत निघताना पण आम्हाला परत गोमातेचे दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण करा. ही नदी तर खूप छान वाहते, किती छान मुलं पण आंघोळ करतात त्यात. हे सगळं पाहून मला पण असं वाटते खरंच पाण्यात जाऊशी वाटते. व पुढे पण बेट द्वारकेचं मंदिर बंद होतं दुपारनंतर, म्हणून तिथेही लवकर जायचं होतं. 12 नंतर मला वाटतं मंदिर बंद होतं, म्हणून तिकडं जायला होतं. इथून बोटने पलीकडे गेलेले फोटोशूटसाठी माणसं. त्यांना सगळ्यांना पण मला थोडं तरी पाण्यात जाऊ वाटलं. मी थोडंसं इथे साईडला पाण्यात जाऊन खेळली. पण मी पाण्यामध्ये खेळत असताना तोपर्यंत माझ्यासोबतचे सगळे गाडीकडे निघून गेले. मी एकटीच राहिली होते पाठीमागं. त्यामुळे मला सगळ्यांचा आता ओरडा बसणार आहे. तर मी पण आता पटपट निघालेली आहे. परी पण गाडीत जाऊन बसलेली आहे. आता आम्ही निघालो बेट द्वारकाकडे. तरी हाय करते, हाय. तिला मस्त वाटते, हवा चालली थंड, खूप मस्त वाटते. आता इथून निघताना अंकल सांगत होते मध्येच रस्त्यावर एक रुक्मिणी मंदिर आहे. आम्ही पहिल्यांदा त्या मंदिरामध्ये जाणार आहे, मंदिराचे दर्शन घेणार आहे. ते द्वारका शहराच्या बाहेर आहे. हे असं आम्हाला बेट साईडनी द्वारकेवरून बेट द्वारकेला जाताना ते पाहायला भेटतं. आता आम्ही रुक्मिणी मंदिरापाशी आलेलो आहे. तर मला असं वाटतं बाहेर सगळं मंडप वगैरे लावलेला दिसत होता. कार्यक्रम होता तो संपलेला आहे. मस्त मंडप होता सजवलेला, पण आता मंडप काढून झाला. महादेव, हर हर महादेव. चला आता आपण आतमध्ये जाऊ. इथे पण मोबाईल आतमध्ये नेऊन देतील असं मला वाटत नाही, पण जिथपर्यंत मोबाईल नेऊन देतील तिथपर्यंत मी शूटिंग घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. होय, पाठीमागच्या साईडने जायला सांगितलं आहे वाटतं, म्हणून आम्ही पाठीमागच्या साईडकडून निघालो आहे. दर्शन घेऊन समोरच्या गेटमधून बाहेर यायचं आहे. पाठीमागून थोडंसं वरती चढून इथे सगळे थांबलेत. जे आतमध्ये गेलेत त्यांचं दर्शन होऊन ते बाहेर येईपर्यंत आम्हाला इथे थांबवलेलं आहे. तर शेवटी तेच झालं, आम्हाला मोबाईल आतमध्ये नेऊ दिला नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या साईडची ही शूटिंग. खूप छान कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या बाहेरून. रुक्मिणीला शाप भेटला होता म्हणून रुक्मिणीचं इथं मंदिर आहे. इथं एक पाण्याचं पण खूप महत्त्व आहे, पिण्यासाठी पाणी भेटत नाही म्हणून. तर खूप छान असं मंदिर आहे. बेट द्वारकेला आल्यावर तुम्ही हे मंदिर पण नक्की पहा, खूप छान मंदिर आहे. आता आम्ही रुक्मिणी मंदिरातून दर्शन घेऊन बेट द्वारकाच्या दर्शनाला रवाना झालेलो आहे. परी खूप दमली, ती झोपी गेली. आता चालू झाला हा सुदर्शन सेतू. इथं पहिल्यांदा बोटीने जायला लागत होतं. ते काश कशी हाल होती ते ताई ते सांगतात, तुम्ही नक्की ऐका. हा सुदर्शन सेतू याचे आत्ताच 1 महिना झाले ओपनिंग झालेलं. आता ताई ते सांगणार आहेत, बोलतायत ते तुम्ही कान देऊन ऐका. इथं 2-3 घंटे आरामात गाडी तापायला किती होत होती आणि ते शिवाय रिस्क होती त्याची. आणि एकदा गेलो होतो आईला आले होते तेव्हा, आणि बोट मध्ये बंद झाली. 1 तास आम्ही त्या पाण्यात आणि पूर्ण भाजून गेलो.
अशी हाल होत होती, पण सुदर्शन सेतू झाल्यामुळे लवकरात लवकर पोहोचलं जातं. मग आता आम्ही अलीकडे येऊन इथं गाडी पार्किंगला लावली, गाडीतून उतरलो. थोडंसं ॲटोपर्यंत परी झोपलेलीच आहे. आता इथून ॲटोमध्ये बसायचं. ॲटोमध्ये 10-10 रुपये देऊन मंदिरापर्यंत पोहोचवतात. आम्ही ॲटोत बसलो आहे. आता मंदिरामध्ये जायला अगदी 1 किंवा 1.5 किलोमीटर असेल एवढंच अंतर आहे. पण ऊन खूप होतं, त्याच्यामुळे पायी चालायची कुणाची इच्छा नव्हती. सगळेजण ॲटोमध्ये 10-10 रुपये देऊन बसून निघालो आहे. परीची झोप काय पूर्ण झाली नाही, ती जांभळ्या देत आहे, पण तरी पण फ्रेश झाली, थोडी तरी झोपली म्हणून. आता आम्ही बेट द्वारका पाशी पोचलो आहे. आता इथेही आम्हाला मोबाईल बाहेरच ठेवावा लागणार आहे, कारण की अंकल सांगत होते इथे पण मोबाईल आतमध्ये देऊ देणार नाही. श्री द्वारकाधीश का मुख्य मंदिर, बेट शंखोद्धार. आता इथेच मोबाईल पण जमा करायचे आहेत. आमच्या मॅडम इथेच बसणार आहेत, त्यात सगळं मोबाईल लोन ते घेणार आहे. आता येतो आम्ही दर्शन करून आणि तुम्हालाही पण सांगतो आतमध्ये आल्यावर कसं वाटलं ते. आम्ही दर्शन करून आलेलो आहे, खूप मस्त वाटलं आतमध्ये. आता बाहेर आलं तर कडकडीत ऊन लागत आहे, म्हणून सारा, परी आणि मी सोहम, साई आणि टोपी घेतली आहे. परीने, साराने त्यांनी गॉगल पण घेतला आहे. मग कसं द्वारकेला आलं असं सांगत आहे. परी पण सांगत आहे साराचं पाहून. आता लागली सगळ्यांना भूक. कुठं बसलं सांग सोम? सुदर्शन सेतू द्वारका. हे सारा काय खातेस? तू काय खाते बाबा? परी काय खाते सांग? हाय म्हण, हाय. जेवण करून झाल्यावर आम्ही इथे थोडे फोटोशूट केले सगळ्यांनी, आणि त्यानंतर जाताना आम्हाला भेटते टाटा नमकचा कारखाना, तोही मी तुम्हाला चालूमध्ये दाखव. मित्रांनो, हा बघा, इथं आता आलोय आपण टाटा सॉल्टच्या कंपनीमध्ये. आतमध्ये हा बघा, हे टाटा सॉल्ट मेन गेट, टाटा केमिकल्स लिमिटेड. ये एरिया का नाम क्या है? मीठापुर. मीठापुर क्या? मीठापुर. हाँ, मीठापुर बोलता है इसको. ये इसका कॉलोनी है साइड में. हा होता मिठाचा कारखाना टाटा नमक. तो द्वारकेवरून बेट द्वारकाला जाताना मध्येच भेटतो. वेळ असेल तर त्या कारखानासुद्धा पाहायला जाऊ शकता. आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही डायरेक्ट चाललो. आता आम्हाला पुढे जायचं आहे शिवराजपूर बीचवर. मुलांना खूप खेळायचं आहे, त्यामुळे शिवराजपूर बीचवर जी मस्ती धमाल केली त्यासाठी मी पुढे व्हिडिओ नक्की बनवणार आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.